इस्रायल आणि इराण युद्धाचा ड्रायफ्रुट्स बाजारावर सुद्धा परिणाम होताना पाहायला मिळतोय। ड्रायफ्रुट्सच्या दरात सध्या 10 ते 25% वाढ झाली आहे। तर मालाची आवक घटल्यामुळे किरकोळ विक्रेत्यांकडून वाढीव दरात या ड्रायफ्रुट्सची विक्री केली जाते। यामध्ये खजूर, पिस्ता, बदाम, अक्रोडच्या दरात मोठी वाढ झाल्याचं कळत आहे। युद्ध जास्त काळ चाललं तर दर आणखी वाढण्याची भीती आहे। मोस्टली जे ड्रायफ्रुट्स येतात ते अफगाण, इराण या दोन पार्टातून येतात। त्यातले जे आपण काही खजूर आहेत, त्यानंतर पिस्ता आहेत, काही मामरा बदाम आहेत, केसर आहेत, शहाजिरा, हिंग वगैरे हे जे काही आयटम आहेत ते इराणवरून मोठ्या प्रमाणात येत असतात। आणि पिस्तामध्ये बघायला गेला तर वर्ल्डचा 90% पिस्ता जे आहे त्याचा सप्लाय इराण करतोय। ते दराचा वाढ होता तो मागच्या महिन्यात आणि या महिन्यात जवळपास 15 ते 20% पर्यंत दर वाढ झालेलं होतं। जेवढे पण ॲग्री प्रोडक्ट्स आहेत त्याचे एक्सपोर्ट त्यांनी बॅन केलेलं आहे। त्यामुळे आता तर जे दरवाढ आहे तो तर आहेच, पण ते सोडून फ्युचरमध्ये जे दरवाढ होईल त्याचा इम्पॅक्ट फार मोठा दिसतो।